रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला 5 गोकर्णीची फुले आणायची आहेत आणि त्यासोबतच 5 कवड्या देखील घ्यायच्या आहेत। त्यानंतर एका तामणामध्ये ही गोकर्णीची फुले आणि कवड्या ठेवायच्या। त्यावरती पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा। अभिषेक करत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य काढायचं आहे। त्यानंतर लाल रंगाचे एक वस्त्र घ्यायचं, त्यावरती हे 5 फुले आणि 5 कवड्या ठेवायच्या। त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या। त्याची एक पोटली बांधायची। ती पोटली उजव्या हातामध्ये घेऊन 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, ते अभिमंत्रित करायची। त्यानंतर ही पोटली दिवसभर देवघरामध्ये ठेवायची। संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर त्यातली 2 कडुलिंबाची पाने या पोटलीमध्ये ठेवायची आणि ही संपूर्ण पोटली आपल्याला आपली इच्छा देवासमोर बोलून आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे। सविस्तर व्हिडिओ पूजा कृष्णा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। तिथे पाहून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता आणि संपूर्ण माहिती समजावून घेऊ शकता। धन्यवाद।